हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर दुपारचे 4 वाजले आहे आणि 4 वाजता हा मी ब्लॉग सुरू करते आहे. आणि काल मुलं गेले आहेत, तुम्ही व्हिडिओ बघितला आहे. सर्वांना खूप वाईट वाटलं. लाडू खूप रडली, खरंच ती खूप रडली. मला पण अक्षरशः इतकं रडायला येत होतं ना, पण मी आपलं नाही का लाडूमुळं मला काही मी रडले नाही, कारण की ती मला बघून आणखीन ती रडली असती. तर मग आम्ही त्याच्यानंतर तिला बाहेर घेऊन गेलो, आईस्क्रीम दिली, त्याच्यानंतर ती शांत झाली. मग मग आज लाडू स्कूलला गेली होती आणि आज तिचा होता शाळेचा पहिला दिवस. तर 1-2 ताईंनी मला विचारलं की तू लाडूचं शाळेचं ॲडमिशन घेतलं का नाही. तर हो, माझी आई जेव्हा होती ना, तर आई आणि मी आम्ही दोघीजणी गेलो होतो ॲडमिशन घ्यायला. तर ॲडमिशन झालेलं होतं, पण मी काही व्हिडिओमध्ये काही बोलले नाही, कारण की दिवाळीमुळे शाळेला सुट्टी होती. आणि लाडू आज फर्स्ट डे स्कूलला गेली, तिला शाळा खूप आवडली. आज तर गेली ती, त्याचा व्हिडिओ उद्या येईलच, तुम्ही बघा. लाडूची इतकी छान दिसती, लाडूने तयार केलं तर. आणि लाडूच्या स्कूलचे ड्रेस युनिफॉर्म पण आलेले आहे, दाखवते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मला थोडं साहिलबद्दल पण बोलायचं आहे आणि तुम्हाला काही दाखवायचं पण आहे. इकडे बघा, हे आहे 8 पार्सल. किती? 8. ॲक्च्युली आता लाडूचा ना बड्डे येतो आहे, तर माझ्या मिस्टरांनी काल फ्लिपकार्टवरनं माझ्यासाठी शॉपिंग केली, कारण की ब्लाऊज शिवून भेटत नाही ना, त्याच्यामुळे त्यांनी ही सगळी शॉपिंग केली माझ्यासाठी. आणि तुम्हाला सांगते मी, ते मला म्हटलं तुला ह्यातली जी साडी आवडेल ती तू ठेवू आणि ब्लाऊज शिवून घे. त्यांचं कसं आहे ना, काही म्हणजे त्यांच्या मनामध्ये आलं ना, ते इतकं ऑर्डर करता आहे, तुम्हाला माहिती आहे, मला विचारत सुद्धा नाही. तर त्यांची पसंती तुम्ही बघशाल ना, म्हणशाल वा वा, काय खरंच जावई बापूंची पसंती आहे. म्हणजे या साड्या ज्या आहे ना, मी सगळ्या ओपन करून बघितल्या आहे. म्हणजे मला असं झालं की मी कुठली साडी ठेवू आणि कुठली रिटर्न देऊ, मला असं झालं. खरंच तुम्हाला दाखवते मी सगळ्या साड्या. आणि एवढे सुंदर कलर आणि इतके सुंदर कॉन्ट्रास्ट त्या साड्यांमध्ये आहे ना, म्हणजे. आणि कसं आहे ना, आता हे जे फ्लिपकार्ट आहे, याच्यावरनं आपण समजा साडी घेतली तर आपण ती रिटर्न देऊ शकतो, आपल्याला आवडली नाही तर. आता याच्यातली मला जी ठेवायची ते ठेवणार, बाकी मी रिटर्न देणार. पण म्हटलं म्हणजे सगळ्या ताईंना दाखवूया, आणि तुम्हाला आवडल्या तर तुम्ही बाय करा. ठीक आहे, मी लिंक देणार आहे, पण साड्या अगोदर बघा तुम्ही. म्हणशाल काय सुंदर साड्या अनिता, खरंच कुठली ठेव, आणि मला सांगा कोणती साडी मी ठेवू आणि ब्लाऊज शिवू, ते मला नक्की सांगा. ठीक आहे, तर चला राहा व्हिडिओमध्ये, तुम्हाला मी सगळ्या साड्या दाखवते मी. तर इकडे बघा, पहिले पार्सल बघा माझे, बघा दिसले काय, एवढे पार्सल आहे बघा. तर पहिली साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते. याच्यामध्ये ना ही पर्स आहे, म्हणून माझ्या मिस्टरांना खूप आवडली. बघा, पर्स फ्री आलेली त्याच्यावर. आणि याच्यातला दुसरा हा पण कलर आहे, हा तर खूप सुंदर आहे. पहिली ही साडी दाखवते तुम्हाला मी. इतक्या छान छान साड्या आहे ना, कुठल्या ठेवू आणि कुठल्या परत देऊ असं झाले मला. मला नक्की सांगा तुम्ही. हा बघा, हे बघा. आणि माझ्या कॅमेऱ्यामध्ये जशी दिसतीये तशी सेम कलर आहे, सेम, काहीच फरक नाही. तुम्हाला रिसीव्ह झाल्यानंतर तुम्हाला कळेल. बघा, मी जास्त ओपन नाही करता साड्या, कारण की मला ते समजून घ्या थोडंसं. इकडे बघा, याच्यामध्ये ना आता ही ऑर्गेन्झा आता जे आलेली आहे ना नवीन, त्यातलीच आहे. बघा, दिसते का बॉर्डर? बघा कशी, जवळून दाखवते. बघा, हे अशी बॉर्डर आहे आणि ह्याचा ब्लाऊज पीस बघा, असा ब्लाऊज पीस आहे बघा. आणि खूप रिच लुक देणारी, खरं सांगते. हे तर काहीच नाही, दुसऱ्या साड्या जर तुम्ही बघितलं नाही बघा, आहे ना छान. तर चला, तुम्हाला आता ह्याची मी हे दाखवते. तर त्यातला हा कलर आहे एक बघा. हा कलर ना, माझी सासू आहे ना, तिचा फेवरेट कलर आहे सासूचं माझ्या. पर्स किती छान आहे बघा, हो की नाही? चला दाखवते तुम्हाला. कुठली ठेवू मला नक्की सांगा एवढ्या साड्यांमधली, कारण आता लाडूचा बड्डे येतोय ना, त्याच्यामुळं बड्डेला थोडंसं आपल्याला. वाव, किती सुंदर. आणि मध्ये पूर्ण शाईन आहे साडीला बघा, दिसली का? सेम, म्हणजे अशी ओरिजिनल सेम कॅमेरा दिसते अशी. काही काही ठिकाणी कसं असतं, एकदा मी ड्रेस घेतला होता, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये इतका छान दिसत होता, आणि जेव्हा मला रिसीव्ह झाला ना, इतका भंगार निघाला ना तो. पण हे खरं सांगतो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, तुम्हाला माहिती आहे, आणि त्या कधीच काहीच खोटं बोलणार नाही. तर इकडे बघा, आहे ना, तर इकडे बघा. ह्या साडीचं कसं आहे ना, सेम ब्लाऊज ह्याच्यामध्ये दिलेला आहे, सेम पर्कर वगैरे सेम मॅचिंग जर घातलं ना, आणि ही जी पर्स घेतली ना, इकडे बघा, छान आहे ना. तर चला दुसरी दाखवते. मला ना याच्यामधली ना एक साडी खूप आवडली माझी, म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, ती साडी इतकी मुलायम आहे, इतकी सॉफ्ट कॉटन आहे ना ती साडी. तुम्हाला दाखवते मी, ती कुठे आहे. हां थांबा, हीच ती साडी आहे. तुम्हाला पहिले दाखवते मला कोणती आवडली. थांबा, ही साडी, म्हणजे ही साडी ना इतकी सॉफ्ट आहे ना. इकडे बघा, हे बघा, ही घातल्यावर इतकी छान रिच लुक देणारी ना. ब्लाऊज पीस पण आहे याच्यामध्ये, आहे खूप सुंदर साडी आहे. इकडे बघा, खूप सॉफ्ट आहे, खूप एकदम म्हणजे मलमल कॉटन एकदम. तर सर आता तुम्हाला मी दुसरी साडी दाखवते. ही जी साडी तुम्हाला मी दाखवणार आहे ना आता, ही नाही म्हणजे रिच लुक देणारी साडी आहे ही.
ही पण तशीच एकदम सॉफ्ट, एकदम मलमल कॉटन आहे. ही पण खूप सॉफ्ट आहे. इकडे बघा. आणि ही खूप एकदम रिच लुक देणारी साडी आहे बघा. बघितली का? कॉन्ट्रास्ट किती छान आहे याचा. इकडे बघा. घातल्यावर किती छान दिसणार ह्या कॉन्ट्रास्टमुळे ना. कशी दिसतीये. आणि ब्लाऊज असं आहे हा याच्यावालं. खूप सुंदर ब्लाऊज आहे. दिसते ना छान. याच्यामध्ये ना तुम्हाला सांगते मी, एक साडी तर आहे ना, तिचा आहे ना कॉन्ट्रास्ट आहे आलेली. ती एकाने रिव्ह्यू दिला होता, खाली फोटो पण टाकलेला आहे. नवरी आहे, तिने ही साडीला मेहंदीला घातलेली. इतकी सुंदर दिसत होती साडी. ती तुम्हाला मी दाखवते, थांबा. ही दुसरी आहे, ती नाही आहे. बरं तीच दाखवते तुम्हाला अगोदर, थांबा चला. हे बघा ही साडी. ही जशी मला त्या याच्यात दिसली होती तशी सेम साडी आहे, सेम. इकडे बघा ना. थांबा तुम्हाला दाखवते मी, टाकल्यावर तुमच्या लक्षात येणार ना. अशी बॉर्डर आहे बघा, किती छान आहे. मेहंदी फंक्शन वगैरे असेल ना, भारी वाटणार ही साडी. ब्लाऊज तर आहे बघा, असं ब्लाऊज आहे. ही साडी नाही, साडी तुम्ही एकदम म्हणजे एकदम नक्की घ्या. इतकी छान साडी आहे. तुम्हाला जेव्हा रिसीव होणार ना म्हणसाल खरंच राहा. आणि त्यांनी दाखवली पण खरंच खूप सुंदर साडी आहे नेसल्यावर बघा. कलरच किती छान आहे. थोडी ओपन करून दाखव, तुम्हाला बघायची आहे का? वाटतंय ना ओपन करून दाखवा. थोडीशी दाखवते आणि बघा याच्यावर डिझाईन बघा बघा. दिसली का? जवळून दाखवते बघा. घडी मोडून जाईन हो, त्याच्यामुळे ओपन नाही करत मी. तर चला ठीक आहे छान साडी आहे. थांबा आता जाऊ नका, अजून एक साडी आहे. नाही अजून हा ते ऑर्गनचा पण दाखवायची आहे. त्या तर एवढं भारी साडी आहे ना, त्या दोन शेवटच्या दाखवणार त्या. थांबा हा, जाऊ नका. आता ही साडी बघा. हा सुद्धा इतका रिच लुक देणारा कलर आहे ना, खूप आवडली मला ही साडी. इकडे बघा बघा कशी दिसती. थोडं जवळून दाखवते बघा. आणि बघा माझ्या कॅमेऱ्यात दिसती आहे तुम्हाला सुंदर, तशी सेम आहे, सेम. मी तुम्हाला माहिती आहे मी खोटं बोलत नाही, मला असं आवडत पण नाही, ठीक आहे ना. आणि तुम्हाला हे सांगते, तुम्ही बाय केली, तुम्हाला नाही आवडली, तुम्ही रिटर्न देऊ शकता, बरोबर की नाही. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही घ्यायचं. घ्या साडी, खरंच खूप छान आहे. इकडे बघा. आणि ह्याचं ब्लाऊज असं आहे, ठीक आहे. एकदम म्हणजे सॉफ्ट आहे ही सुद्धा साडी. थोडंसं उघडून दाखवतो तुम्हाला, थांबा. पण थोडं ओपन करून बघूया. हे बघा, दिसते का? आणि याचा ब्लाऊज हा ब्लाऊज आहे बघा. कॉन्ट्रास्टमध्ये साडी असती ना, ती ना खरंच खूप छान वाटते. चला आता तुम्हाला मी दाखवणार आहे ऑर्गेन्झा साड्या. त्याच्यातच टाकते म्हणजे लक्षात राहील माझ्या. आता या दोन साड्या बघा. ह्या तर एवढं मस्त आहे ना. याच्यामध्ये दोन कलर आहे बरं का. बघा ह्या एकदम हलक्या फुलक्या आहे, पण ह्या नेसल्यावर एवढं भारी वाटणार ना. दाखवते तुम्हाला. हे जे इकडे बघा असे ना, त्याला टिकलं दिलेलं आहे बघा. दिसलं का? दिसल्या दिसले तर हो म्हणा की दिसल्या दिसल्या. हे बघा असे पूर्ण साडीला असं टिकलं आहे बघा. आणि इकडे ह्या साईडला आपण जिथे खोचतो ना तिथे प्लेन दिलेली आहे, पण साडीमध्ये पूर्ण शाईन आहे बघा. हे बघा हा पदर आहे, हा पदर आहे. ह्याला पण असं आहे की तुम्हाला पूर्ण मॅचिंग मॅचिंग फरकर. ह्याचा ब्लाऊज तर आहे त्याच्यामध्ये. दिसणे असलं किती छान दिसेल ना. ह्यातला दुसरा कलर खूप छान आलेला आहे. दाखवते, थांबा थांबा जाऊ नका, थांबा थांबा. तुम्हाला दाखवून घेते, कारण मग वेळ होतं खूप. तर हा पिंक कलर माझा फेवरेट कलर. इकडे बघा. ह्याला सुद्धा आहे ना अशी इतक्या सुचल्या आहे साड्या, पण ह्या साड्या आहे ना या नेसल्या खूप छान दिसतात बरं का. चला आता मी ना ह्या सगळ्या साडीचे ना छान छान स्वागत राहते म्हणून. हे बघा त्याला पण असं आहे. आता आता साड्या नाही आहे, ठीक आहे. झाल्या सगळ्या साड्या. आता इथं सगळ्या पसारा पडलाय. आता सगळं मला आवरायचं आहे. आता दाखवल्या ठेवून दिल्या. लाडू झोपलेली आहे म्हणून मी व्हिडिओ बनवते ना, तर मला व्हिडिओ बनवायला टाईमच देत नाही लाडू. तर हो मी तुम्हाला बोलत होते की काय झालं ॲक्च्युली.
खूप मोठा व्हिडिओ होता, 11-12 मिनटं आले. तर ॲक्च्युली साहिलला मी आज सकाळी फोन केलेला की म्हटलं तू किती तारखेला येतोय, तर तो मला म्हटलं की म्हणजे तो मला सांगून गेला की मी 7 तारखेला येतो बरं का. तर मग आता मला सकाळी काय बोलते माहिती आहे का, मी नाशिकला आलेलो आहे, माझं काही काम आहे. म्हणजे तो काल इकडनं गेला बरं का, गावाला गेला आणि तिकडनं तो लगेच संध्याकाळी नाशिकला गेला वाटतं. तर त्याचं काय काम आहे काय तो सांगत नाही हो. सांगायला पाहिजे ना, मला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ना, नाही सांगत तो. त्याला मग मी एवढं फोर्स केलं कारण तो चॅनलचं म्हटलं बघ सगळेजण किती सपोर्ट करताय, विचारताय, आपण करूया असंच बिझनेस करूया म्हटलं, आपण स्वतः साड्या घेऊन या, स्वतः आपण विकूया. आता हे कसं, हे फ्लिपकार्टच्या साड्या आहे बरोबर का नाही. तर मला कसं, मला स्वतःला साड्या आणायच्या आहे, माल मी आणणार स्वतः आणि मी स्वतः साड्या विकणार. माझ्या डोक्यात आहे बिझनेस करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीला मी ॲक्टिव्ह नाही करू शकत ना. तर त्याला म्हटलं तू ये 7 तारखेला. तुम्हाला जाताना बोलला 7 तारखेला येतो. आणि तुम्हाला खरं सांगते, त्यांनी एकच फक्त पॅन्ट ठेवून गेला मला दाखवायला की हा मी इथं पॅन्ट ठेवली म्हणून बरं का. मी म्हणलं त्याला जाताना, कर तुझे कपडे कुठे आहे रे म्हटलं. तर म्हटलं आहे का ती एक पॅन्ट. म्हटलं एक पॅन्ट, हां तू एक शर्ट आणि एक पॅन्ट घेऊन जा, बाकी सगळी इथं ठेवतो. सगळा बॅग भरून तो घेऊन गेलेला आहे. असं नाही करायला पाहिजे ना. हां मी त्याच्यावर म्हणजे त्याच्यासाठी मी एवढं हे करायला बघते, तो मला असं करतो का. मग मला पण नाही, कधी कधी असं होतं. मग मी बोलत नाही फोनवर, फोन नाही उचलत मग मी साहिलचा कधी कधी. मला सांग बोलू नको त्याला म्हणते. मी तुम्हाला जबरदस्ती हे करायचं का. तुम्ही पण मला सपोर्ट करायला पाहिजे ना, की हा नाही मम्मी आपण हे करू, नाही मम्मी आपण ते करू, तर आपण पुढे जाणार ना. तुमच्याचसाठी तुम्हालाच मला घर घ्यायचं आहे, मला काही नाही. मी सुखात आहे, मला सगळं भेटते. मला हे काम करायची पण गरज नाही आहे. मी का काम करते की 4 पैसे भेटले तर ते माझ्या मुलांना काम येईल म्हणून मी काम करते. मला काम करायची गरज नाही आहे. माझा नवरा सगळं मला घरात पुरवतो. माझ्या यूट्यूबच्या पैशावर माझ्या घरात काहीच आणत नाही मी. असं नाही की मी घर चालते. हां यूट्यूबच्या पैशाने मी माझ्या आईला औषधं घेऊन देते. तुम्हाला खरं सांगते, माझ्या यूट्यूबचे पैसे मी आईला कधी मेडिसिन देते घेऊन कधी कधी. आणि माझ्या विराजची मेसची फी माझ्या मिस्टरांनी माझ्या गळ्यात टाकलेली आहे. विराजची मेसची फी आणि विराजच्या शाळेचा खर्च तो माझ्याकडे आहे. तो मी माझ्या यूट्यूबच्या पगारातून मी करते. ठीक आहे, मला भेटते. आता घरात दिसतात ना मला पैसे वगैरे यूट्यूबचे भेटतात माझ्या मिस्टरांना पण. त्यांना मग असं वाटतं ना की तू थोडंफार करावा, तुझी मुलं तू थोडंफार करावा. मग मी ठीक आहे, तर मी विराजचं मी करते. पण घरामध्ये मी इथे माझ्या यूट्यूबच्या पैशाने काहीच आणत नाही. आणि मग मी जर हे केलं नाही ना यूट्यूबचं काम, तरी मला काही फरक पडत नाही. माझा नवरा मला म्हणत नाही की तू हे कर आणि तू ह्याच्यातनं तुला पैसेच भेटले पाहिजे, असं मला माझ्या नवऱ्याचा अजिबात फोर्स नाही आहे. हे मला आवड आहे. आणि मला काय वाटतं की मी घरात बसल्या बसल्या काम करावं काहीतरी, असं मला वाटतं. मला आवड आहे कामाची. मी बाहेर जाऊ शकत नाही काम करायला, माझ्या कमरेचा प्रॉब्लेम आहे ना. तसंही मला माझ्या बाहेरचं काम माझे मिस्टर मला अलाउड नाही करणार. हे घरामध्ये आहे म्हणून त्यांनी मला परमिशन दिली आहे, कर तुला आवड आहे ना तू कर. त्याच्यामुळे मी करते आहे. ठीक आहे. तर आणि त्यात कसं झालं, तुम्ही सर्वांनी मला इतका सपोर्ट केला, इतके छान सबस्क्रायबर मला भेटले आहे आणि एवढे सगळे असं म्हणजे इतकं प्रेम दाखवतात ना, एवढे छान छान कमेंट करतात ना, त्याच्यामुळे आणखीन असं वाटतं की नाही आपण करायला पाहिजे. सपोर्ट भेटला म्हणून मी याच्यामध्ये मी पुढं आले, सक्सेस झाले यूट्यूबमध्ये मी. आणि त्याच्यामागे सर्व तुमचा सपोर्ट आहे मला. आणि आपले स्वामी समर्थ तर आहेच, हो की नाही. तर ठीक आहे, चला ह्याच्या सर्व साड्यांच्या लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहे. ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही माझ्या लिंकवरनं बाय करा. हां माझ्या लिंकवरनं बाय केलं ना तर तुम्हाला थोडीशी तिथे कमी पैशामध्ये भेटेल, दुसरं काही नाही. आणि तुम्ही जर डायरेक्ट बाय केली तर 50-1 रुपये तुम्हाला ते जास्त भेटणार असं. तर सगळ्या लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहे, तिकडनं तुम्ही बाय करा. ठीक आहे, तुम्ही जर बाय केलं तर मला पण तेवढं थोडंसं ना म्हणजे हे होतं, म्हणजे मला सपोर्ट होतं, समजून घ्या थोडंसं. ठीक आहे, तर येऊ का मग, का अजून बोलू. त्या माणसानं किती बोलते ग अनिता. मला मग येत्या उद्याच्या व्हिडिओत दाखवते तुम्हाला सगळ्या गोष्टी. ठीक आहे, बाय.